नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? ठरलं तर मग मालिकेत रविराजने नुकतीच त्याची सगळी प्रॉपर्टी लेकीच्या नावावर करून घेतली आहे. किल्लेदारांची खरी लेक कोण याचा खुलासा गेल्याच आठवड्यात झाला. सायलीची खरी ओळख संपूर्ण कुटुंबासमोर उघड झाली आणि खरी तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच आहे याची खात्री सगळ्या सुभेदारांना पटली. यानंतर रविराज प्रतिमा मोठा निर्णय घेतात. राकेश प्रॉपर्टीचे पेपर शोधण्यासाठी किल्लेदारांच्या घरी जातो, पण त्याच दरम्यान अर्जुन सुद्धा तेथे पोहोचतो. अर्जुन वकिलाशी फोनवर बोलत असतो आणि नेमकं त्याचं हे बोलणं राकेश ऐकतो. प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातून कायमचे गेले याची खंत त्याला वाटते. दुसरीकडे प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करताना सायलीचे डोळे भरून येतात. यावेळी सगळे तिला धीर देतात. खऱ्या तन्वीची ओळख समोर आल्याने सध्या सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण या सगळ्यात प्रिया प्रचंड संतापलेली असते. आता काहीही करून सायलीचा काटा काढायचा या विचारात ती असते. यासाठीच प्रिया सचिनची मदत घ्यायचं ठरवते. काहीही करून तिला मला भेटायला पाठव असा निरोप ती सचिनला देते. पण इथेच मुख्य ट्विस्ट आलं आहे. प्रियाला जेलमधून ओढणी घेऊन एक मुलगी भेटायला जाते. तिची ओळख, तिचं नाव काही रजिस्टर करून घेऊ नका याची सेटलमेंट प्रियाने आधीच करून घेतली आहे. आता ही मुलगी नेमकी कोण असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. आता या मुलीला प्रियाने सचिनच्या मदतीने भेटायला बोलून घेतले. त्यामुळे प्लास्टिक सर्जरी करून नव्या रूपात साक्षी शिकरेच अवतरली नाही ना असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला. लवकरच याचा उलगडा होईल. या मुलीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री सचिता कुलकर्णी साकारत आहे. सचिता कुलकर्णीने आजवर बऱ्याच गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले. राणी मैं होणार, सुंदर आमचे घर, जाऊबाई जोरात, प्रीतीपरी तुझवरी अशा मालिकांमध्ये ती झळकली आहे. आता सचिता साकारत असलेल्या पात्राचं खरं नाव, ओळख काय आहे हे येत्या भागात स्पष्ट होईल. याशिवाय प्रियाला ती कशी मदत करणार